गणेशोत्सव पर्वाला अमरावतीमध्ये थाटात सुरुवात. हर्ष उल्हासाच्या चैतन्याचा पारंपरिक संस्कृतीचा महोत्सव प्रसंगी गणरायाचे आगमन होताच गणेश भक्तांनी केले उत्साहात स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ च्या मंजूळ स्वरात अमरावतीत लाडक्या बाप्पांचे आगमन होता क्षणी एकच जल्लोष. बुधवारपासून 11 दिवस बाप्पांचा मुक्काम, सर्वत्र गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लगबग सुरू. भाविक सार्वजनिक मंडळांनी केली पार्वती नंदनाची भक्तिपूर्ण वातावरणात स्थापना. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाच्या उत्सवाला बुधवार दिनांक 27 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने सर्वत्र उत्साह आणि आनंदाला उधाण आले आहे. मांगल्य पवित्र्याची अनुभूती देणारा गणेशोत्सव यंदा 11 दिवसांचा असून त्यासाठी भाविक सार्वजनिक मंडळे सज्ज झाली असल्याचे चित्र बुधवारी अमरावती शहरात दिसून आले. शेवटच्या क्षणापर्यंत उत्सवाची लगबग राहणार असल्याने प्रत्येकाने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होता क्षणी गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात उत्साहात, जल्लोषात तर ढोल ताशांच्या गजरात स्वागत केल्याचे दृश्य सर्वत्र दिसून आले. शहरातील कुठल्याही भागात जा, गणेशोत्सवाचे वारे वाहत असल्याने प्रत्येकजण आपापल्या परीने उत्सवासाठी सज्ज असल्याने बालगोपाळापासून ते ज्येष्ठ नागरिक असो की महिला भगिनी तसेच युवक युवती यांनी मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करीत गणेशोत्सव शुभारंभाचा हर्ष व्यक्त केला जात आहे. बुधवारपासून सुरू झालेला हा उत्सव संपूर्ण वर्षभर पुरेल इतका उत्साह, आनंद, समाधान देऊ पाहणारा ठरत आहे. अमरावती शहराच्या विविध भागात गणेश मूर्तीची दुकाने थाटली असल्याने सर्वत्र मनमोहक मूर्तीचे भाविक भक्तांना दर्शन होत आहे. बहुतांश जणांनी गणेश मूर्तीची आगाऊ नोंदणी केली असल्याने मूर्तिकारांकडून घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी एकच गर्दी करीत आकर्षक गणेश मूर्ती वाजत गाजत नेण्यासह ढोल ताशांच्या निनादात अन पारंपरिक नृत्यांनी सर्व परिसर भारावला असल्याचे दृश्य सर्वांच्या डोळ्याने पारणे फेडणारे ठरले आहे. पाऊस आणि वाहतूक कोंडी असा अनुभव काही वर्षापासून येत असल्याने ऐन वेळची गर्दी टाळण्यासाठी आपापल्या सोयीने गणेश मूर्ती नेण्याची लगबग सुरू असताना भाविक भक्तांच्या सोयीसुविधाकरिता पोलीस प्रशासन आपली भूमिका चोखपणे पार पाडत असल्यामुळे गणरायाचे आगमन होत असताना सर्व मंडळांनी नियमांचे पालन करावे, ध्वनी प्रदूषण टाळावे याकरता पोलीस दल कर्तव्यदक्ष असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. गणेश उत्सव हा राज्योत्सव म्हणून राज्य शासनाने घोषित केल्याने सर्व गणेश मंडळांना आनंद झाला आहे. ढोल ताशांच्या निनादात गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आनंदी व उत्साही वातावरणात मांगल्याचे प्रतीक असलेले लाडक्या बाप्पाचे आगमन होत असताना अमरावतीकरांचा आनंद बाप्पाच्या आगमनाने द्विगुणित झाला होता. हा दैदिप्यमान उत्सव चैतन्य घेऊन येणारा असल्याने सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्त्यासह आबालवृद्धांमध्ये हर्ष उल्हासाची लहर सर्वत्र पसरली होती. सकाळपासूनच मिरवणुकीला प्रारंभ, बँड पथकाचे उत्कृष्ट वादन, ढोल ताशा पथकातील वादकांनी केलेल्या तालाच्या गजराने अमरावतीकरांना थिरकायला लावले असल्याची अनुभूती यावेळी अमरावतीकरांनी अनुभवली होती. गणपती बाप्पांचा जयघोष आणि फुलांचा वर्षाव, ढोल ताशांच्या पथकाच्या वादनाने भाविक मंत्रमुग्ध फुलांची आरास केलेल्या रथात विराजमान झालेल्या गणरायासमोर पारंपरिक पद्धतीने पार्वती नंदनाची आराधना, उपासना, गणपती अथर्व शीर्षाचे कर्णमधुर स्वर ऐकताना सर्व गणेश भक्तांमध्ये अनोखा उत्साह संचारला असल्याची महती सर्वत्र दिसून आली.